त्यांचा हाल नाही बघवत, त्यांची जनावरं गेल्यात म्हणून आम्ही एक गाय दान करतो. बघूनच वाईट वाटतं, म्हणून तर द्यायची. दावणीची एक गाय देतो म्हणजे त्यांच्यासाठीच द्यायची. छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असलेलं बडू हे गाव आहे आणि याच गावातल्या दोन जवळच्या बहिणी आणि मैत्रिणी हे असलेल्या दोन आज्यांनी आपल्या गायी आहेत त्या मराठवाड्यात दान करायचं ठरवलंय. आणि त्यांनी हे नेमकं का ठरवलंय, त्यांच्यावरही अशी काही वर्षांपूर्वी परिस्थिती आली होती आणि त्यामुळेच त्या मराठवाड्याच्या मदतीसाठी धावल्या आहेत. त्याच दोघी आजी आहेत त्या माझ्या सोबत आहेत. मागे त्यांचा गोटा आहे. त्या आजींच्या गाईचं नाव लक्ष्मी आहे. तुमच्या गाईचं नाव काय? दुर्गा आहे. दुर्गा आहे. तर तिला तुम्ही दान करत आहात मराठवाड्यात. काय वाटतंय, म्हणजे मराठवाड्यातली परिस्थिती प्रचंड वाईट आहे आता. त्यांचा हाल नाही बघवत, त्यांची जनावरं गेल्यात म्हणून आम्ही एक गाय दान करतो. हा, काय नाव त्या गाईचं आणि किती वर्ष झाले ती गाय तुमच्याकडे? आता बरं 4-5 वर्ष झाली. हा, 4-5 वर्ष झाली. तिकडली परिस्थिती बघून काय वाटतंय आता? हा ना, देऊ शकतो ना. तुम्ही देऊ शकताय. शेती करता तुम्ही? हो, शेती काय पिकवता? ऊस, असं गिन्नी गोर, घास, आपलं गवत गुरांचं खायचं. हा, तेच पिकवतो. सगळं पिकवता. आणि वर्षभराचं टर्नओव्हर काय असतं? वर्षभर किती उरतं तुम्हाला सगळ्या शेतीतनं? काय उरतंय जाऊ, काहीच नाही उरत. नाही उरत. काय सगळं जातं खातावारी याच्यावारी सगळं. काहीच नाही उरत. काहीच नाही उरत. मग त्याच्यातून देखील तुम्ही आता मराठवाड्यासाठी पुढे आले आहात. देणार आहात. ही गाय ज्या घरी जाणार आहे ते घर सुरक्षित आहे, असं सुरक्षित असेल, तेही शेतकरी आहेत. तुम्हाला गाय देताना काय वाटतंय आता? आता काय वाटतं थोडं वाईट, पण आता काय करायचं, त्यांचं पण आपल्याला वाईट वाटतं ना थोडं. ज्यांचं जनावर गेलं त्यांचं मग घ्यायचं त्यांच्यासाठी एक त्यांना द्यायची. किती गायी आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे 4-5 आहेत, पण आता ते नाही देऊ शकणार ना. एक द्यायची. यांची एक देतायच आणि त्यांच्याच बहीण पण आहे आणि अर्थात सख्या मैत्रिणी आहे दोघी. तुम्ही पण गाय देतायत तुमची? माझी तर मला एकच गाय आहे, पण माझ्या बहिणीकडून मला एक नेणार परत. पण ही त्यांना देणार ना. त्यांना देणार. काय वाटतंय तिकडली परिस्थिती बघून? बघूनच वाईट वाटतं, म्हणून तर द्यायची. दावणीची एक गाय देतो म्हणजे त्यांच्यासाठीच द्यायची. बाकी काय त्यातून आम्ही पावलोय, त्यातून पावलं ना, आम्हाला अनुभव आहे काय होतं. तुमच्या इकडे पण असं पूर आला होता? पूर आल्याला आम्ही सोडली दावणीची, नेली तिकडे संभाजी महाराजांच्या पायापाशी ठेवली नेऊन. तिथं चढ आहे ना थोडा, तिकडे पाणी चढत नाही. म्हणलं गुरं तरी जागते, कागदपत्र जाऊ दे गेले. तर 2 रूम पडले माझे. त्यावेळेस काय आता एवढं नव्हतं, पण आता हे यांचं लईच हे झालं. पाहून टीव्हीला पाहतोय ना, तर काय परिस्थिती वाईट आहे, प्रचंड वाईट. तुमच्या गावात जेव्हा पूर आला होता तेव्हा काय काय गेलं होतं तुमचं? खाली येत, आमची घरं वरती आहेत ना, त्याच्यामुळे आमच्या इकडे नाही पूर येत शक्यतो. बरं, वरती. तुमच्या दोघींची मैत्री कधीपासून आहे? एकाच माहेरचे आम्ही, एकाच माहेरचे आणि एकाच गावात पडल्या. एकाच गावात. कुठलं गाव तुमचं? आलेगावच्या. लहानपणीच्या मैत्रिणी आहेत का? लहानपणीच्या मैत्रिणी. या लहानपणीच्या दोघी, या जवळ आहे माझ्या, या लहानपणीच्या दोघी मैत्रिणी आज मराठवाड्यासाठी सरसावल्या आहेत. आणि अर्थातच जिथे आपली गरज आहे तिथे आपण जायला हवं अशी भावना या दोघींची दिसते. यांच्याकडनं शेतीतलं अजूनही काही उरत नाहीये. अनेक शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या अशी दशा आहे की त्यांच्याकडे हातावर पोट असल्यासारखी आहेत, किंवा जे पीक आहे ते हाताशी येतं आणि तेवढं जेमतेम त्यांच्या कुटुंबापुरतं राहतं त्यांच्यासाठी. आणि त्यातूनही मन मोठं करून या दोघी बहिणी आणि तेवढ्याच सख्या मैत्रिणी मराठवाड्यासाठी पुढे आल्या आहेत. यांच्या दोघींच्या नातवांची खरं तर कौतुक आहे, कारण या दोघींच्या नातवांनी सोशल मीडियावर एक पोस्ट बघितली जी युवा स्पंदन संस्थेची होती. त्यात सांगितलं होतं की मराठवाड्याला मदत करायची आहे आणि मराठवाड्याला मदतीची आता गरज आहे आणि तुम्हाला तुमच्या मदत जे काही देता येईल ते तुम्ही द्या आणि आम्ही मराठवाड्यापर्यंत पोहोचतं करू. त्यांच्या नातवांनी येऊन एकदा यांना सांगितलं की असं असं आहे आणि आपण काय देऊ शकतो. त्या दोघीही आज्या आहेत त्या गाय देण्यासाठी तयार झाल्या. अर्थातच शेतकऱ्यासाठी आपलं जनावर किती महत्वाचं असतं हे आपण मराठवाड्यातल्या आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सगळ्या व्हिडिओ मधनं बघतोच आहे. अनेकांची जनावरं वाहून गेली आहे, अनेकांपर्यंत मदत आता पोहोचती आहे. खाण्यापिण्याची मदत असू देत, बाकीची मदत असू देत, सगळी मदत पोहोचते. मात्र एकदा आपलं जनावर गेलं तर आपलं मूलबाळ गेल्यासारखं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे आणि त्यांचंच मूल, आपलं मूल त्यांच्यापर्यंत या दोघी पोहोचतायत. आणि अर्थातच यांच्या या कार्याला तर सलाम आहेच, कारण आपलं
आपली गाय एखाद्याला देणं हे सगळ्यात मोठं असतं, कारण गाईला हिंदू संस्कृतीत देवता मानलं जातं आणि यांची लक्ष्मी आणि तुमची काय गाईचं नाव दुर्गा, यांची लक्ष्मी आणि यांची दुर्गा या दोन्ही गायी आता मराठवाड्यात जातील आणि एका शेतकऱ्याचं आयुष्य आहे ते समृद्ध करतील अशी अपेक्षा आहे. शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.